बाबरी मशीद पडल्यानंतर भाजप नेते पळून गेले होते. राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. तर आंदोलनातील एकतरी फोटो दाखवा, मंत्री गिरीश महाजनांचं आव्हान. राम मंदिर सोहळ्याचं राज ठाकरेंना निमंत्रण मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. राम मंदिर ट्रस्ट लवकरच पाठवणार निमंत्रण. बात निकली है तो दूर तक जाएगी. राजीनामा संदर्भातील अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार अमोल कोल्हेंचं सूचक विधान. दादांचं आव्हान म्हणजे माझा गौरव असल्याचाही टोला. महायुतीमध्ये शिंदे गटा इतक्याच अजितदादा गटाला जागा हव्यात, भुजबळांचं सूचक विधान. तर महायुतीचे 3 वरिष्ठ नेते ठरवतील तेच ऑथेंटिक जागा वाटप, बावनकुळेंनी केलं स्पष्ट. राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी अजित पवार गटानं मागितला 1 महिन्याचा अधिकचा वेळ. 5 डिसेंबरला आमदारांना विधिमंडळाकडून देण्यात आली होती नोटीस. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, अजित पवारांची टीका. तर राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरेंपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतं, खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर. ओबीसींच्या अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सगळं द्या, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा टोला. तर जरांगे पाटलांची भूमिका धरसोडपणाची दिसते, मंत्री विखे पाटलांचं वक्तव्य. आणि एसटी बँकेत सदावर्त्यांना धक्का बसण्याची शक्यता. सदावर्त्यांच्या कारभाराला कंटाळून संचालक मंडळातील 12 ते 14 जण वेगळा गट निर्माण करण्याची तयारी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई भक्तांना मास्क सक्तीची शक्यता. साई मंदिरात नो मास्क नो दर्शनची अंमलबजावणी केली पाहिजे, पालकमंत्री विखे पाटलांचे संकेत.